राष्ट्रगीत घेणं त्याच्यानंतर सामना सुरुवात होणार आहे. राष्ट्रगान सुरू करणार आहोत. ज्यांच्या डोक्यावरती हॅट्स आहेत, टोप्या आहेत, त्यांना विनंती असेल आपण बाजूला काढून ठेवायचे आहेत. आणि जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण सावधान स्थितीमध्ये उभे राहायचं. सर्वांना विनंती असेल उभे राहा आणि डोक्यावरती टोप्या असतील त्या काढून ठेवायचं आहे. एक साथ सावधान रहेंगे, सावधान. शुरू करेंगे, शुरू कर. From over the years to the latest चला लगेचच आपण टॉस Subscribe करूया to आणि Filmy मॅचला गाणे सुरुवात करूया channel. कारण की आज एकूण 12 संघ आज पेटीएम ऐप पर पेमेंट करने पर कलेक्ट करें स्टार्स और पाएं बड़े त्या अनुषंगाने आपण लगेचच टॉस करायचंय. आणि की पहिल्या फेरीतील सामने हे 4 षटकांचे असतील, दुसऱ्या फेरीपासून 3 षटकांचे सामने असतील आणि शेवट जर उशीर झाला तर नक्कीच कमी षटकांचे सामने कुणाचा तरी नक्कीच पॉकेट या ठिकाणी मात्र सापडलेला आहे. ज्याचा कुणाचा असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायचंय. त्यामध्ये 10 ते 12 हजार रुपये आहेत. चला नक्कीच इट्स नॉट अ जोक. तर त्याच्यामध्ये थोडेसे पैसे आहेत आणि घराच्या चावीज वगैरे आहेत आणि लायसन वगैरे. तर ज्याचा कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचंय. प्लीज या मॅचला सुरुवात करूया. आपण टॉस करूया. नक्कीच व्यासपीठावरती आमचे आयोजक आहेत, नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. आजचा दिवस खास आणि आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी मात्र अनेक मातब्बर संघ या विभागातील एकमेकांच्या समवेत इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आज नक्कीच आमचे बांदेकर देखील उपस्थित आहेत, त्याचबरोबर आमचे मनोज दादा देखील नक्कीच उपस्थित आज पंचांच्या भूमिकेमध्ये. ते देखील असेल. आमचा विघ्नेश देखील आज सकाळी सकाळी उपस्थित राहिला. आमचे कॅमेरामॅन निलेश देखील उपस्थित आहेत.
मुकेश नाईक असं नाव आहे नक्कीच ज्या कोणाचा पॉकेट पडलाय त्याच्यावरती मुकेश असं नाव आहे ज्याचा कोणाचा असेल त्याने घेऊन जायचं प्लीज सहकार्य करा कारण की लर्निंग लायसन आहे त्या अनुषंगाने आपण घेऊन जायचं चला आयोजक कमिटीला विनंती असेल आपण टॉस करा कारण की आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे टॉस केला जाईल दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत आपण ओपिनियन घेणार नाहीत कारण की पहिली मॅच आहे त्या अनुषंगाने आपण टॉस करायचे विजय जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस करूयात कारण की बऱ्याच दिवसानंतर ते देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत भरपूर दिवस क्रिकेट पासून लांब होते काहीशा अडचणी होत्या आणि आज ते देखील उपस्थित होत आहेत करूया टॉस एका बाजूला नक्कीच वासुंद्री त्यांच्या अगेन्स्ट कोंढेरी अशी लढत आजच्या दिवसातील पहिली लढत नाणेफेकी जिंकले कोंढेरी संघाने प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये आपण देखील पाठवायची विनंती असेल आणि आज आमचे डीजे ऑपरेटर डीजे आकाश देखील स्थितीत असतील आज नक्कीच देशावर आणि आमच्या मातृभूमीवर असणारं प्रेम त्यांच्या संगीतांच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षकांना ऐकायला मिळेल पाहायला मिळेल अनुभवायला देखील मिळेल सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषकाचा हा महाथरार आणि या थरारातील आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये एकूण 12 संघ या आजूबाजूच्या गावातील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आज दिवस देखील खास आहे कारण की प्रजासत्ताक दिवस आहे नक्कीच याचं महत्व जशा मॅचेस होतील तसे मात्र नक्कीच त्याचं विश्लेषण आपण देखील पुढे करणार आहोत तत्पर ऐकूयात आमच्या डीजे मास्टर यांच्या माध्यमातून नक्कीच एक संगीतमय संगीत परंतु तत्पर आपण विनंती असेल की आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि या ठिकाणी मात्र सलामीची पेर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे यस थँक्यू लावून घ्या प्लीज सहकार्य करा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कोंढेरी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की दिवस आज फार कमी आपल्याकडे हॅलो 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 Hello, 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 hello. हालो ठीक हालो हालो ठीक चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सलामीची पेर मला शहादमध्ये पाठवायचे आज पुन्हा एकदा ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत असेल अनेक मान्यवर अनेक क्रिकेट वर्ग आणि क्रिकेट रसिक आमच्या या ठिकाणी मात्र उपस्थित असतील नसीम पावले आणि जितू केने यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानबंद व्हा आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल आजचा दिवस खास असेल कारण की आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत आपल्या देशाचे नक्कीच प्रजासत्ताक दिन असं म्हटलं जातं की नक्कीच 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला परंतु 3 वर्षानंतर खऱ्या हाती प्रजेच्या हाती सत्ता आली
आणि तदनंतर मात्र प्रजासत्ताक दिन हा दिन आपण साजरा करतोय आणि आज देशाचा विचार केला तर पूर्ण विश्वामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती भारत देशाचा क्रमांक लागतो आणि येणाऱ्या काळामध्ये विश्वगुरूच्या दिशेनं नक्कीच भारत देश ही वाटचाल करतोय आणि त्या अनुषंगाने आपलं कार्य करण्याचं नक्कीच धाडस केलं जातं आमचे नक्कीच देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि नक्कीच त्यांचे नक्कीच अनेक कार्यकर्ते या ठिकाणी मात्र आपल्या देशाची आन बान शान वाढवण्यासाठी देखील स्थगित आहे. चला सलामीची पेर देखील जायचे आणि नक्कीच जशी मॅचला सुरुवात होईल नक्कीच पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूयात गोड आवाज वासुंद्रीचा नक्कीच अनेक दिवसांपासून वंचित असतात समालोचनापासून परंतु ज्यावेळेस मात्र वासुंद्री गावाची लीग असते किंवा मॅचेस असतात त्यावेळेस मात्र आवर्जून हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असतो. ऑफिशियल कॉमेंट्री केली तर चांगलं समालोचन देखील करतील यात मात्र शंका नाहीये परंतु ऐकूयात याच्या दिवसामध्ये सलगच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आवाज वासुंद्रीचा असा गोड आवाज आमचे परम मित्र हरीशजी जाधव यांना ऐकूयात खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू. तर धन्यवाद विश्वासजी केने. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच या चषकामध्ये हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 75वा प्रजासत्ताक दिन. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. तर विनंती असेल मी आधी सुद्धा विश्वास केने यांनी सुद्धा सांगितलं होतं नसीमजी पावले आणि जितू केने यांना विनंती आहे व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. आजच्या दिवसातील पहिली लढत बिग फाईट बिग मॅच नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेले या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल एकता स्पोर्ट वासुंद्री. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाने नाणेफेकीचा कॉल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार फलंदाजीसाठी आमंत्रित केले या ठिकाणी एकता स्पोर्ट वासुंद्री या संघाला. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. चला स्पीड अप करायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल ऑलरेडी उशीर झालेला आहे. 3 षटकासाठी तुमच्या 15 मिनिटं दिली जातील आणि टाइम सेट झाला 10:20 मिनिटं झालेले आहेत. 3 षटकामध्ये तुम्हाला फक्त 15 मिनिटं असतील. 16 मिनिट झाले तर एक फिल्डर तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये याची दक्षता घ्यायची कर्णधारांनी. सामन्यास सुरुवात होते. राईट अँड ओव्हर द विकेट गोलंदाजीचा धुरा सांभाळतो आणि पहिला चेंडू बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होता. पहिला डॉट चेंडू होतोय. चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आनंदची. नक्कीच आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. स्वातंत्र्याचा दिवस प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. नक्कीच आपण सकाळी सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुद्धा आपण पाहिलं मैदानामध्ये. पुन्हा एकदा नक्कीच दूरवर ठेवला जातो. फुटवर्कचा उपयोग होत नाही या ठिकाणी. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होते. पुन्हा एकदा डॉट चेंडू होते. नक्कीच एकता स्पोर्ट वासुंद्री संघाची सुवर्ण संधी. 3 चेंडू मध्ये 3 जर षटकार लावले तर नसीम पावले यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलेला या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आनंद. नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी हाताळतोय. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये पुन्हा संपर्क नाही.
पुन्हा डॉट चेंडू येतोय. जागा ही आता तुम्हाला बनवावी लागेल. फटके हे तुम्हाला सजवावे लागतील असं संकेत देताना गोलंदाज आनंद या ठिकाणी. फुटवर्कचा उपयोग होत नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी. श्याम याचा लगातार ते 3 चेंडू डॉट केल्यात. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो आनंदच्याकडनं. यावेळेस मात्र बॅकफुट पंच, चेंडू जातो पॉइंट क्षेत्रामधून सीमारेषा पार. दणदणीत करीत पहिला चौकार श्याम पंडित याच्या बॅटमधून. केलं होतं मात्र पाय जागेवरनं हळत नव्हतं म्हणून चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. आता मात्र सुंदर संपर्क झाला. चेंडूला पाठवला त्याने बॅकवर्ड पॉइंट झोन मधून सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार आला. चौकाराने श्री गणेश होतो एकता स्फोट वासुंद्री संघाचा आणि वैयक्तिक श्याम याचा सुद्धा. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल श्यामेचा. मात्र गोलंदाजी सुंदर होते आनंदची. पुलरलेचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे त्या ठिकाणी. कुठल्याही प्रकारची चुकी न करता सुरेख रीतीने टिपलाय झेल आणि संपला या ठिकाणी श्याम पंडितचा खेळ. श्याम बॅक टू पवेलियन. जर पहिल्या 4 चेंडूंचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा धावपळकावर होत्या. मात्र मोठ्या फटक्यांची गरज होती. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ पॉइंटच्या हातामध्ये गेला. सुंदर झेल त्या ठिकाणी कपिलचं आपण पाहिलं आणि पहिला हादरा बसतोय एकतास्फोट वासुंद्री या संघाला. पहिला गडी बाद होतो या ठिकाणी एकतास्फोट वासुंद्री संघाचा. आता मात्र वन डाऊनच्या रूपाने आपण फलंदाज पाहू शकता या ठिकाणी फराण याला. नक्कीच पूर्णपणे जबाबदार असेल फराण आणि जमर याच्या खांद्यावर. कारण श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाचा विचार का बॅटिंग लाईन सुद्धा खूप सुंदर आहे त्यांच्याकडे सुद्धा. मात्र चांगली धावसंख्या इथे टार्गेट सेट करावा लागेल या ठिकाणी. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. साधा आणि सोपा झेल सोडला या ठिकाणी. जीवनदान दिलं या ठिकाणी फराण्याला आणि ते जीवनदान किती महाग पडेल येणारी वेळ सांगून जाईल. चला स्पीड अप करायचं आहे. टाइम सेट केले आम्ही 15 मिनिटं तुम्हाला फक्त दिलेले आहेत. 4 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट केला अनन्याने. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचंच आहेत. अन्यथा एक क्षेत्ररक्षक तुमच्या सर्कलच्या आतमध्ये येईल शेवटच्या षटकामध्ये. याची कर्णधारांनी दक्षता घ्यायची. चला स्पीड अप करा. सकाळचा सत्र पाहू शकता आपण. पहिला सामना या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट कोंढेरी आणि त्यांना फाईट करणारा संघ एकता स्पोर्ट वासुंद्री. नक्कीच आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला ना तर कोंढेरी गावामध्ये 3 संघ असतील आणि वासुंद्री गावामध्ये 3 संघ असतील. नक्कीच सर्व यजमान संघ या खेळपट्टीवर वारंवार प्रॅक्टिस करतात आणि तेच संघ एकामेकासमोर भिडणार आहेत. आजच्या दिवसामध्ये पाहणार आपण गोलंदाजीचा धुरा संबंध सेकंड ओव्हर मध्ये रोहित. धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावपळकार आपण पाहू शकता या ठिकाणी. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील या ठिकाणी. जमरच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असेल या ठिकाणी. सुरेख चेंडू सन्मान देतो. हलक्या हाताने खेळून काढला जातो. शॉर्ट मिड विकेटला सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं त्या ठिकाणी. मॅक्स एकच धाव एका धावेने धावसंख्या पुढे होते 5 या आकड्यावर. आता मात्र जीवनदान ज्या फरानला तुम्ही दिला होता ते किती त्याचा फायदा उचलतो फरान. नक्कीच वेळ सांगून जाईल का फरान असा एक फलंदाज आहे कधीही गेम चेंज करू शकतो. बिग हिटर म्हणून वासुंद्री संघाची नेहमी त्याची ओळख राहिलेली आहे. शॉर्ट चेंडू हुक करतोय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झाला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज रीतीने 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे येते 7 या आकड्यावर. नक्कीच जेवढं कौतुक करा तेवढं मी तर म्हणेन कमी आणण्याचं. सुंदर गोलंदाजी पॉवर प्लेच्या
आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सुद्धा आता गोलंदाजी रोहित याच्याकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी रोहित सुद्धा हाताळतो आतापर्यंत. मोठ्या फटक्यांपासून नक्कीच वंचित ठेवलं या ठिकाणी एकतास्फोट वासुंद्री संघाच्या या फलंदाजांना. नक्कीच आज सुट्टीचा दिवस आणि प्रेक्षकांची सुद्धा सकाळपासून गर्दी लागलेली आहे. ओ सुंदर चेंडू, फुलर लाईन चेंडू, बॅट आणि चेंडू मध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाही. डॉट चेंडू येते पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी रोहितची सुद्धा या ठिकाणी पाहू शकता आपण. नक्कीच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे वासुंद्री संघाच्या दोन्ही बॅटरांना. चांगली गोलंदाजी. नक्कीच एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे यावेळेस माझी दिशा पाहावी लागेल. नक्कीच सर पंच आमच्याकडे वळताना वाईट चेंडू, अतिरिक्त एक धाव, एका धावेने धावसंख्या पुढे 8 या आकड्यावर. आणि एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर नक्कीच धावसंख्या चांगली म्हणता येईल वाटचाल करी चांगल्या धावसंख्येकडे. कारण की दुसरा षटक मार्ग असताना फक्त आणि फक्त 8 धावा धावपळकर पाहू शकता. मोठ्या फटक्यांपासून या ठिकाणी वंचित ठेवलेल्या वासुंद्रीच्या फलंदाजांना. फुलटा चेंडू आणि पुरेपूर समाचार घेतो. चेंडू जातो मिड विकेटच्या वरून दन दन करीत. फरांच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट होतो, षटकार. सुरेख फटका. नक्कीच फुलटा चेंडू. अशी चुकी तुम्ही करू शकत नाही. मेजवानी होती आणि ती स्वीकारली सुद्धा फरान यांनी. फरांचा झेल सोडला तर मी आधीच सांगितलं तुम्ही झेल सोडली का मॅच सोडली. फरांकडे क्षमता आहे, मोठ्या फटक्यांसाठी नेहमी त्याची ओळख असते आणि आगास्ता जर झालाय सुरुवात त्याच्याकडनं झालेली. अजून एक दुसरे मोठे फटके आले तर नक्कीच चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहू शकता आपण. एकतास्फोट वासुंद्री संघाला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा विरकावलाय. क्षेत्ररक्षक उभा आहे त्या ठिकाणी साहिल आणि कुठल्या प्रकारे चुकी न करताय सुरेख रीतीने टिपलाय झेल आणि संपलाय फराण्याचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा लागतो या ठिकाणी एकतास्फोट वासुंद्री संघाला. डीजे फुलटा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता, मात्र फायदा उचलता फटका चांगला, एलिव्हेशन कमी होतं आणि सुंदर झेल आपण पाहू शकता मिड विकेट रिजन मध्ये साहिल याचं. नक्कीच सुंदर झेल पकडला आणि फरांना या ठिकाणी माघारी परतावं लागेल. नक्कीच आता चौथ्या क्रमांकावर जो फलंदाज दिशांचा सुद्धा विचार केला तर चांगली फलंदाजी दिशांकडे सुद्धा आहे. हा सुद्धा मोठ्या फटक्यांसाठी ओळख या फलंदाजी आहे, मात्र ती सिद्ध करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक विकेट किपर जज करतोय आणि पुन्हा एकदा सुंदर झेल टिपला जातोय. काय गोलंदाजी होती या ठिकाणी रोहित याची. सलगचा दुसरा धक्का लागतोय एकतास्फोट वासुंद्री संघाला. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी रोहित याच्याकडनं. जी आनंदी गोलंदाजीला सुरुवात केली ती त्याच प्रकारची गोलंदाजी रोहित याच्याकडनं सुद्धा पाहायला मिळतो. षटकार आल्यानंतर काय सुरेख रीतीने कमबॅक करून देतो आपल्या संघाला. नक्की दोन मोठे हादरे या ठिकाणी एकतास्फोट वासुंद्री संघाला लागलेले आहेत. तर नवीन फलंदाज तो 5व्या क्रमांकावर वकीब. हा चालेल. चला स्पीडअप करायचंय, घाई करायचंय. समोरची जी कोणाची गाडी आहे व्हाईट कलरची प्लीज विनंती असेल साईडला करायची आहे ती. चला स्पीडअप करायचंय. नवीन गोलंदाज तो कपिल आणि नवीन फलंदाज सुद्धा आपण पाहू शकतो वकीब. स्ट्राईकला असेल तो जमर. नक्कीच जमर व पूर्णपणे जबाबदारी असेल या ठिकाणी. 2 षटकांच्या समोर धावसंख्येचा विचार केला खूपच खराब स्थिती
एक तास वासुंदरी संघाची 14 आणि 3 गडी बाद झालेले आहेत. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील, हात खोलावे लागेल या ठिकाणी जमरेला. शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा हवेमध्ये, पुन्हा एकदा सुंदर झेल. तू चलमय अशी परिस्थिती निर्माण झाली मैदानाच्या आतमध्ये. खराब फलंदाजी मित्र म्हणे एक तास वासुंदरी संघाकडनं. बॅक टू बॅक धक्के लागतात या ठिकाणी. क्रीजवर थांबणं फार गरजेचं असेल या ठिकाणी. जर तुम्हाला टार्गेट सेट करायचं असेल, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करायची असेल, तर या ठिकाणी क्रीजवर थांबणं फार गरजेचं असेल. नक्कीच 2 बंधू बाद झाले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला असेल शाकिब आणि एका बाजूला असेल वकीब. जितू 11 कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाचा कर्णधार, एकविरा वासुंदरी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज राहायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये नक्कीच खूप पडल्यानंतर बाहेरच्या बाजून चेंडू वलन प्राप्त करतो आणि पंच सुद्धा दंडित करता. वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे जाते या ठिकाणी 15 या आकड्यावर. चला दोन्ही संघाच्या संघाने टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे. इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. आता मात्र दिशा भरकटताना पाहतो आपण कपिल याला. वाईट चेंडू, अजून 1 धाव मिळेल अतिरिक्त रूपाने. एका धावेने धावसंख्या पुढे 15 या आकड्यावर. शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क व्यवस्थित होत नाही. मात्र 1 धाव सहजरित्याने पलून काढले. एका धावेने धावसंख्या पुढे 16 या आकड्यावर. नक्कीच मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलेले या ठिकाणी एक तास वासुंदरी संघाच्या बॅटर यांना चांगली गोलंदाजी श्रीराम सोट कोंडेरी संघ करतोय. कालच्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये काय सुरुवात केली होती. एलकुंदे संघाने तब्बल 78 धावा कुठून काढल्यानंतर एका हाती किल्ला लढवला होता अक्षय वाकडे आणि 49 धावांची खेळी केली होती. मात्र या पहिल्या सामन्यामध्ये पूर्णपणे बॅकफुटवर ढकलताना पाहतो एक तास वासुंदरी संघाला. याचं कारण सुंदर गोलंदाजी होते श्रीराम सोट कोंडेरी संघाच्या. 3 गोलंदाजांचा विचार केला आतापर्यंत सुंदर गोलंदाजी. आता मात्र स्ट्राईकला जो वकीब डावखुरी हाताचा फलंदाज. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. टार्गेट जर तुम्हाला चांगला सेट करायचा असेल तर हात खोलावे लागतील या ठिकाणी. ओ सुरेख चेंडू, ब्लॉकाचा वेध घेणारा, लेग बिफोर विकेट. पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि सरळ मधल्या एसटी मध्ये जाऊन चेंडू आतळला असता आणि विकेट कॅरी झाले या ठिकाणी. अजून 1 धक्का लागतो या ठिकाणी एक तास वासुंदरी संघाला. पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्लीज सहकार्य करायचे सर्वांनी. सुंदर चेंडू, काय गोलंदाजी होती या ठिकाणी पाहू शकता आपण. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाच्या 3 गोलंदाजांचा आतापर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी होती या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहू शकता आपण कपिल याची. परफेक्ट यॉर्कर नक्कीच आणि प्रायचित्य रूपाने बाद झाला या ठिकाणी. LBW नक्कीच पंचांची आमची नजर, तीक्ष्ण घारीची नजर आहे पंचांची. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो महेश. महेशचा विचार केला तर क्लासिक प्लेअर म्हणून वासुंदरी संघाचा, पण प्रॅक्टिस नसल्या कारणाने मात्र त्याच्याकडनं कसं खेळ होईल हे पाहायला मिळेल. कारण की आपण महेशला भरपूर सामन्यामध्ये पाहिलं. सुंदर फलंदाजी, 6 चेंडू 7 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. निंबोलच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांनी मारलं होतं 6 चेंडू 7 चौकार. आता मात्र प्रॅक्टिस नसल्या कारणाने त्याच्याकडनं कशी फलंदाजी होते, आता जबाबदारी सुद्धा त्याच्या खांद्यावर असेल. त्याला तसा खेळ करावा लागेल या ठिकाणी जर संघाला सावरायचा असेल तर. पहिला लो उलटा चेंडू, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे. खराब क्षेत्ररक्षण, 1 धाव पळून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरीतीने 2 धावा सुद्धा पळून काढल्या जातात. क्लासिक फटक्यांसाठी ओळख महेश पंडितची आपण वारंवार पाहिलेली आहे. आता मात्र तो खेळ करावा लागेल तसा. त्याला जर संघाला चांगल्या स्थितीमध्ये न्यायचा असेल तर महेशला चांगला खेळ करावा लागेल या ठिकाणी. थोडीशी फंबलिंग आपण पाहिली कव्हर क्षेत्रामध्ये. एका धावेचं रूपांतर 2 धावेत झालं.
ओ पुन्हा एकदा सुरेख चेंडू, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही, फुटवर्कचा उपयोग होत नाही, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. सुंदर गोलंदाजी कपिलकडनं सुद्धा आपण तिन्ही गोलंदाजांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी तिघांकडनं आतापर्यंत पाहायला मिळाली. नक्कीच मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित बांधून ठेवलेल्या या ठिकाणी एक तासपटू वासुंद्री संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, चेंडू पडल्यानंतर खाली राहतो आणि डॉट चेंडू आणि पंचांचा सुद्धा इशारा षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 18, 6.00 ची सरासरी राखली या ठिकाणी एक तासपटू वासुंद्री संघाने. आणि शेवटचा षटक असेल हा हाणामारीचं षटक म्हटलं जातं या षटकाला. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील या ठिकाणी एक तासपटू वासुंद्री संघाच्या दोन्ही बॅटर यांना. एक दुसरे मोठे फटक्याले जवळ 30 धावापर्यंत जरी गेला तर नक्कीच संघर्ष करू शकतो गोलंदाजांच्या जोरावर. मात्र ते फटके येतील का? शाकिबचा जर विचार केला तर शाकिब मध्ये ती क्षमता आहे, मात्र ती सिद्ध करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये एक दुसरे मोठे फटके आले तर चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकतो एक तासपटू वासुंद्री संघ. पण मोठे फटके कोणाच्या बॅट मधून येतील हा नक्कीच प्रश्न निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. खराब स्थिती मी तर म्हणेन एक तासपटू वासुंद्री संघाची खराब सुरुवात झालेली या ठिकाणी. 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 18 धावा. हो पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होतोय, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही, फुटवर्कचा उपयोग होत नाही या ठिकाणी, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच असा खेळ मैदानामध्ये चालू आहे जणू का प्रॅक्टिस अभावी असा खेळ चालू होतोय. असाच खेळ मैदानाच्या आतमध्ये एक तासपटू वासुंद्री संघाकडनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, बॅट आणि चेंडू मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही, पुन्हा एकदा सलगचा दुसरा डॉट चेंडू होतोय. काय गोलंदाजी केली जाते या ठिकाणी सचिन याच्याकडनं. ज्या पहिल्या 3 गोलंदाजांनी काम केलं त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाते. अप्रतिम अशी गोलंदाजी, सुंदर. हो पुन्हा एकदा आता मात्र दिशा पाहावी लागेल, दिशा भरकटताना पाहतो. वाईट चेंडू, अजून एक अतिरिक्त धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. संघर्ष मैदानामध्ये एक धावेसाठी संघर्ष चालू आहे या ठिकाणी. एक तासपटू वासुंद्री संघाची खराब स्थिती मी तर म्हणेन. जी अपेक्षा होती नक्कीच ती अपेक्षा आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजीमध्ये. हो फुलटॉस चेंडू आणि विमर सुद्धा पंचांनी घोषित केलाय आणि चेंडू सरळ गेला मिड विकेटच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे. 7 धाव्यांसाठी आहे तो षटकार. खूपच खराब चेंडू पाहू शकता आपण. नक्कीच चेंडू हातातून निसटला असेल त्या अनुषंगाने आपण हा पाहतोय. विमर चेंडू आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. नक्कीच मेजबानी असेल शाकिब पावले याच्याकडे. फ्री हिट चेंडू असेल, नक्कीच या फ्री हिट चेंडूचा पुरेपूर समाचार घ्यावा लागेल, कारण की धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 26 धावा धावफलकावर आणि शेवटचा षटक मार्ग असताना नक्कीच फ्री हिटच्या चेंडूला जर मोठा फटका आला तर चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकतो. आणि मेजबानी सुद्धा असेल, या चेंडूवर फलंदाज आउट होऊ शकत नाही, फक्त रनआउटच्या रूपाने आउट होईल. म्हणून फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर समाचार घ्यावा लागेल. फुलटॉस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. झेल पकडल्यामध्ये फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने आउट नसेल, मात्र 2 धावा सहजरित्याने पळून काढल्या जातात. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते 28-28. नक्कीच 28 हा आकडा आपल्यासाठी शुभ आहे, कारण की 28 वर्षांनंतर भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता आणि 30 धावफलकावर धावा आपण पाहू शकता. 28 धावा. अजूनही 3 चेंडू असे 3 चेंडू मध्ये एक दुसरे मोठे फटके आले तर चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातो काव कॉर्नरच्या वरून सीमारेषा पलीकडे. दणदण करीत शाकिबच्या बॅट मधून दुसरा ब्लास्ट होतो, षटकार. काय फटका आपण सजवला शाकिबच्या बॅट मधून षटकाराला. षटकाच्या मधून धावसंख्या 34 आकड्यावर आपण पाहू शकता. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. आता मात्र चुकी न करता
या ठिकाणी सुंदर झेल पकडला मॅक्स यांनी आणि शाकिबची सुद्धा खेळी संपुष्टात आली या ठिकाणी. अजून एक धक्का लागतो या ठिकाणी एक तासपट वासुंद्रिया संघाला. शाकिबचा जर विचार केला तर वैयक्तिक 15 धावा कुठून काढल्या शाकिब यांनी. चला दोन्ही संघाच्या संगणकाने विनंती असेल आम्ही अनाउन्समेंट केलंय टॉस साठी सज्ज राहायचं आहे. दोन षटकार आल्यानंतर सुंदर कमबॅक करतोय गोलंदाज सचिन. धावसंख्येचा विचार केला तर 34 धाव धावपालकर पाहू शकता. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मध्ये. नक्की शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका तर चांगली धावसंख्येकडे वाटचाल करू शकतो एक तासपट वासुंद्री संघ आणि गोलंदाजीच्या जोरावर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. हो पुन्हा एकदा पाहू शकता आपण बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. षटक समाप्तीचा इशारा आलाय पंचांचा आणि पहिली इनिंग सुद्धा समाप्त झाली या ठिकाणी. 4 षटकाच्या समाप्ती धावसंख्येचा विचार केला तर एक तासपट वासुंद्री संघाने स्कोरबोर्ड वर फक्त आणि फक्त 34 धावा लावल्यात आणि 35 धावांचं आव्हान या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट कोंढेरी संघासमोर ठेवलेलं आहे. तर टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल चला टॉस साठी यायचंय प्लीज लगेचच या. दोन्ही संघ नक्कीच पुढील मॅच देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूला असेल कोंढेरी त्यांच्या अगेन्स्ट वासुंद्री. असे दोन दिग्गज संघ आजच्या दिवसामध्ये पुढच्या लढतीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि टॉस उडवण्यासाठी आमचे मान्यवर दीपक जाधव यांना विनंती करेन की आपण देखील पुढे या. एकविरा स्पोर्ट्स वासुंद्री आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल जितू 11 कोंढेरी. या टॉस साठी या लगेचच या. नैतिक स्पोर्ट्स कोंढेरी. चला यायचंय लगेच टॉस केला जाईल. 4 षटकांचा सामना आहे. दीपक जाधव आहेत आणि त्या अनुषंगाने 4 षटकांचा सामना असेल. आयोजकांचा नियम आहे. टॉस करूयात आपण दोन्ही संघांदरम्यान. टॉस केला जातोय आमच्या प्रमुख व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये. टॉस जिंकला या वासुंद्री संघाने. या इकडे या आपण नक्कीच आपला ओपिनियन सांगायचा आहे. वासुंद्री संघाने टॉस जिंकलाय. काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि विचार केला तर प्रथमतः आपण ही टुर्नामेंट खेळता तर आज नक्कीच कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे अपेक्षा असतील आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 पर्यंत. कुठले असे गोलंदाज आणि या स्पर्धेचा विचार केला तर सुंदर स्पर्धा या ठिकाणी मात्र आयोजित केली. या स्पर्धेबद्दल आणि या नियोजनाबद्दल काय म्हणणं आहे? खूप छान केलं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील वासुंद्री संघाचे. हे नक्कीच या ठिकाणी मात्र कर्णधार होते. या ठिकाणी मात्र कोंढेरी संघाचे कर्णधार राजू नक्कीच नाणेफेकी आलात फलंदाजी करायचे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50 धावांचा. तर एक शेवटचा प्रश्न असेल. नक्कीच वेळ आपल्याकडे फार कमी आहे. नक्कीच या आयोजनाबद्दल आणि या टुर्नामेंट बद्दल काय म्हणणं असेल? या आयोजनाबद्दल खूप छान केले आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल गुड्डू आणि त्यांच्या क्रिकेट टीम बद्दल आभारी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस जिंकला वासुंद्री संघाने. प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण आमंत्रित केले फलंदाजीसाठी अर्थातच नैतिक 11 कोंढेरी या संघाला. आजचा दिवस खास असेल आणि आजच्या दिवसासाठी एकच म्हणेन कारण की ये संतों की भूमि है, ये महंतों की भूमि है. एक इसका नदी नदी हमारे लिए शंकर है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए भगवान है. हम जिएंगे तो इस भारत देश के लिए और मरेंगे भी तो इस भारत देश के लिए. और मरने के बाद गंगा जल में बहती हमारे अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद. सगळ्यात माशच्या दिशेनं लगेच त्या ठिकाणी मात्र माशला देखील होईल सुरुवात. जितू केनियाना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल अर्थातच एकता स्पोर्ट्स वासुंद्री. विचार केला पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 34-35 धाब्यांची आवश्यकता विजयासाठी.
आज नक्कीच विनायक जाधव सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी माउथ मॅच साठी नक्कीच शीतपेय आहे. त्याचबरोबर महेश पंडित यांच्याकडून स्वीट बॉक्स देखील आहे. जितू गेले यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आपण देखील या. नक्कीच अनेक मान्यवर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मॅच होते स्टार्ट. लेट्स प्ले. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. हो, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी कव्हरच्या दिशेनं खेळायचा प्रयत्न होता. थोडस क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर माघारी होते. त्या अनुषंगाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. श्री गणेशा होतो पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जमरला पाहतोय आणि स्ट्राईक एंडला याचा बॅटर कपिल आणि नॉन स्ट्राईक एंडला याचा बॅटर प्रफुल्ल होते आणि पहिल्या चेंडूवरती आलेली आहे एकच धाव. आजचा दिवस का असा आपण पाहतो मित्रांनो. ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषकचा हा दुसरा दिवस आणि हा थरार मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे मात्र बॅट ऑन साइडला मारलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरता वेगाने येतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील होत आहेत पूर्ण. चांगलं बॅटल सुरू आहे पहिल्या दिवसामध्ये. सर्वांना शुभ सकाळ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या या दुसऱ्या दिवसाला आपण करतोय सुरुवात. आणि आजच्या दिवसातील ही पहिली मॅच. एका बाजूला श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी त्यांच्या अगेन्स्ट एकता स्पोर्ट्स वासुंद्री. 35 धावांचं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करतोय कोंडेरी संघ. मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल. ओहो, इथे मात्र महेश पंडित होते. एसटी रक्षकाच्या भूमीमध्ये त्यांच्या माध्यमातून पकडला गेला अप्रतिम झेल आणि माघारी परतावा लागेल फलंदाज प्रफुल्ल केनेला. प्रफुल्ल बॅक टू द पॅव्हिलियन. दोन विकेट सुद्धा घेतल्या होत्या. सचिनने देखील सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव हाताळले होते. तदनंतर मात्र एक भीमर चेंडू हाताळला आणि एक षटकार देखील आला. त्या अनुषंगाने 16 धावा त्याने देखील कर्ज केल्या आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 34 धावा आणि 35 धावांची आवश्यकता विजयासाठी त्याचा पाठलाग करतोय मैदानाच्या आतमध्ये श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी. तिसऱ्या क्रमांकावरती याचा बॅटर इलेट नंबर 3 वरती मच्छिंद्रला आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती तर आतापर्यंत 3 धावा पाहतोय आणि गोलंदाज झमर देखील होतोय सज्ज. हो, इथे मात्र दिशा पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या अगदी बाहेर हा चेंडू पिच केला होता. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे मनोजी भोईर आहेत. नक्कीच असं म्हणू नये कारण की आपल्या माणसाची प्रशंसा करू नये, परंतु आमचे मनोजी भोईर यांचे सुपुत्र नक्कीच आज आर्यन भोईर चांगलं कार्य आपल्या ठाणे जिल्ह्याच्या संघामधून खेळतायत आणि नक्कीच युवा असा हा गोलंदाज नक्कीच या ठिकाणी मात्र लाभला गेला. अपील झाले आणि नक्कीच फिंगर अप विकेटची प्राप्ती झाली. नक्कीच माघारी परतावं लागेल फलंदाजांना. नक्कीच आपण चर्चा करत होतो. नक्कीच मनोज भोईर यांचे सुपुत्र आर्यन भोईर. आज नक्कीच आपण पाहिलं तर ठाणे रायगड अशी जी लढत आहे यंगस्टरची त्याच्यामध्ये आमचे पंच मनोज भोईर यांचे सुपुत्र आर्यन भोईर देखील इन ऍक्शन मध्ये असतील. नक्कीच ओपन इंडिया मध्ये सुद्धा ते खेळतायत आणि आज विचार केला तर चांगल्या प्रगती पथावर आहे. नक्कीच ज्या पद्धतीने मनोज भोईर यांनी कार्य केलं होतं क्रिकेटच्या माध्यमातून तशीच चालना आपल्या मुलाला देखील दिली आणि येणाऱ्या काळामध्ये त्याने देखील आपल्या भारताच्या संघाकडून खेळावं अशी आमची देखील इच्छा आणि वेळोवेळी आम्ही त्यांना त्या गोष्टी आणि त्या सूचना देत असतो. नक्कीच जाव्यात माशा दिशेनं विकेटची प्राप्ती झाली. नक्कीच माघारी परतावं लागलं फलंदाज मच्छिंद्रला. नवीन बॅटर आता मात्र 4थ्या क्रमांकावरती कृष्णाला देखील आपण पाहू शकता. आता मात्र नक्कीच हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज जमर आणि जमरने जर हॅट्रिक घेतली तर तब्बल नसीम पावले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. नक्कीच बक्षिसांचा वर्षाव देखील होईल आज. यात मात्र शंका नाही कारण की आज एकंदरीत सर्व संघ आजूबाजूच्या नक्कीच परिसरातील आणि त्या अनुषंगाने त्यांच्या माध्यमातून हा खेळ देखील या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. हो, बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता पण बॉल मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. चांगलं बॅटल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आज सांगोळा कोंढेरी वासुंद्री एकंदरीत हे संघ जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळेल. काल पिसे संघ देखील होते आणि आज नक्कीच कालचा दिवस एलकुंदे संघाच्या नावावरती राहिला.
ओहो बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केला. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जमरच्या माध्यमातून अवघ्या 4 धाबा खर्च करत महत्वाचे 2 विकेट सुद्धा संपादित केले. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या धावफलकावरती 4 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी. विनायक जाधव यांच्याकडून सुद्धा नक्कीच जो गोलंदाज विकेटची हॅट्रिक घेईल त्याच्यासाठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं क्रीडांगण आणि या क्रीडांगणाचं सातत्याने आम्ही वर्णन करत असतो कारण की स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण आणि या क्रीडांगणाला नक्कीच जी चालना दिली ते आमचे विजयदादा पाटील. आणि आता मात्र आपण पाहिलं तर क्रीडांगणाच्या चारही बाजूला विजेचे खांब देखील पाहायला मिळतील. येणाऱ्या काही दिवसामध्ये येथे मात्र नाईट वॉक किंवा नक्कीच रात्रीच्या वेळे आपण सुद्धा की ज्या ठिकाणी मात्र सराव करू शकता किंवा अन्य कुठल्याही क्रीडास्तरीय गोष्टी नक्कीच या ठिकाणी मात्र करू शकता. काही दिवसामध्ये या पोलवरती लाईट्स देखील लागतील. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये क्रीडांगण सुद्धा ऐतिहासिक क्रीडांगण होईल यात मात्र शंका नाही कारण की या हंगामामध्ये आम्ही सुद्धा ठाणे ग्रामीण प्रीमियर लीग जे असते TDPL ते ठेवण्याचा मानस केला होता परंतु काही अनुषंगाने इथे मात्र ती ठेवता आली नाहीये. परंतु पुढच्या हंगामामध्ये नक्कीच आम्ही सुद्धा प्रयत्न करू की जी डोंबिवलीला जी प्रीमियर लीग होते आपली ठाणे जिल्ह्याची ती ह्या क्रीडांगणावरती व्हावी यासाठी सातत्याने आम्ही देखील प्रयत्न करतो आणि आपल्या परिसरातील अनेक खेळाडूंना त्या नक्कीच लीग फॉर्मॅट मध्ये खेळण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी नक्कीच आम्ही सुद्धा प्रयत्नशील राहू. जाऊयात मार्चच्या दिशेनं. मार्चला नक्कीच या ठिकाणी मात्र एक वेगळं वळण आलंय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आकाशला आपण पाहतोय. कोंढेरी संघाने जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले तर नक्कीच कॅश प्राइज आहे त्यांच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं ज्ञानदेव केने यांच्याकडून. नक्कीच आज मात्र या गोष्टींची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आकाशला पाहतोय. आकाशकडे सुद्धा क्षमता, स्ट्राइक एंडला बॅटर कपिलला आपण पाहतोय त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. मोठे फटके मारण्याची मिस्टामिक स्ट्रोक, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक. ओहो विकेटची प्राप्ती. सलगचा हा तिसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला. कपिल बॅक टू द पॅव्हिलियन. आज चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी मात्र वासुंद्री संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. कोंढेरी संघ या ठिकाणी मात्र नक्कीच कमबॅक करावा लागेल. जर हा सामना कोंढेरी संघाने जिंकला तर सन्मान्य सुखदेवजी भोईर यांच्याकडून 555 रुपये कोंढेरी संघाला दिले जाईल आणि त्याचबरोबर जर षटकारांची हॅट्रिक मारली तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल. कॅश प्राइज दोन्ही बाजूने लावलं जात आहे. गोलंदाज होते तयार राहायला म्हणतो विकेट ना. हो शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. अतिशय खराब स्थिती म्हणू शकता. ज्या पद्धतीने कोंढेरी संघाची गोलंदाजी सुरू होती तशाच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकता स्पोर्ट्स वासुंद्री या संघाची. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी असं सांगताना मैदानाच्या आतमध्ये एकता स्पोर्ट्स वासुंद्री संघ चांगल्या पद्धतीने चेंडूला पिच केलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये जमरने फक्त 4 धावा खर्च करत 2 विकेट्स कॅरी केल्याने या षटकामध्ये आकाश सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करतोय. सचिन आला 5व्या क्रमांकावरती. चांगली कामगिरी त्याला देखील करावी लागेल. ओहो इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. बीट झाले सचिन. पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. तत्पर एक धाव फलकावरती जोडली जाईल. संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूनी संघर्ष सुरू आहे. असं वाटलं होतं की मोठे फटके येईल आणि सामना लवकरात लवकर संपेल कारण की टार्गेटचा विचार केला तर अवघ्या 35 धावांचं हे लक्ष्य होतं. त्याचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये आपण श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला पाहिला. पुढील मॅच सुद्धा नक्कीच आपण पाहणार आहोत. नैतिक स्पोर्ट्स कोंढेरी त्यांच्या अगेन्स्ट आई एकविरा वासुंद्री या 2 दिग्गज संघादरम्यान. आज एकंदरीत नक्कीच अनेक
हे संघ पाहायला मिळाला. सातत्याने आम्ही उल्लेख देखील करतोय कारण की आज प्रेक्षक देखील या आजूबाजूच्या परिसरातील असेल. आज महत्वाचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आणि आनंद देखील घेतला जाईल. हो इथे मात्र सुरेख फटका साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेनं श्याम पंडित येत आहेत. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी आकड्याने धाव फलक आता मात्र पुढे सरसावतोय आणि जाऊन पोहोचेल तत्पर 6 या आकड्यावरती. आज पंकज देखील पुन्हा एकदा आमच्या समवेत जोडले गेलेत. त्यांच्या सुवर्ण अक्षराने नक्कीच या स्पर्धेचा लेखाजोखा नक्कीच लिखला जातोय आणि आपल्यापर्यंत नक्कीच तंतोतंत माहिती देखील पोहोचवली जाते. आमचे नक्कीच UTC लाईव्हचे नक्कीच प्रोप्रायटर शैलेश दादा यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. रात्री कॉल करून त्यांनी देखील नक्कीच आमच्या विघ्नेश आणि आमच्या नक्कीच कॅमेरामॅनची प्रशंसा केली. हो इथे मात्र प्रशंसा करावी लागेल फलंदाजाची आणि इथे क्षेत्ररक्षकांची नक्कीच थोडीशी चुकी पडल्या मागात आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. धन्यवाद चौकार. आज झेल झाला असता जर आधीच त्या चेंडूवरती नक्कीच आले असते तर झेल देखील झाला असता, परंतु झेलही सुटला आणि चौकारही गेला. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र थोडासा कमबॅक होईल का कोंडेरी संघाच्या माध्यमातून याकडे सर्वांचं लक्ष लागलंय कारण की सामना अतिशय मानाचा आणि सन्मानाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो फुल टॉस चेंडू आणि फेकून दिला चेंडूला सीमारेषा पार. 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार. जिडी नकोय, ग्रुप डिस्कशन नकोय, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या वासुंद्री संघ कारण की आज एकूण 12 संघांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने थोडस स्पीडअप करा. चला ग्रुप मीटिंग नकोय प्लीज. असं वाटलं होतं की आकाश चांगली गोलंदाजी करतोय परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती जे 2 मोठे फटके आले सचिनच्या बॅट मधून तदनंतर मात्र थोडासा का होईना परंतु कमबॅक झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलंय तत्पर 16 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण मैदानात मध्ये उर्वरित 12 चेंडू मध्ये तत्पर 19 धाबींची आवश्यकता असेल. सन्मान्य चिंतामणजी पंडित आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. राजू गायकर आज नैतिक 11 संघाच्या माध्यमातून खेळणार आहेत परंतु हरीश जाधव ज्यावेळेस आमचे निलेश गायकर येतील ना त्यावेळेस मात्र योग्य तो डिसिजन घेतील कारण की आज एकूण 3 संघ आहेत कोंडेरी संघाचे. दरम्यान जाव्यात मॅचच्या दिशेनं विकेटची प्राप्ती. क्या बात है, क्या बात है. हसीम आमला के रूप में वकीब लाभन मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती. कृष्णा केने बॅक टू द पवेलियन. होती आणि खरं म्हटलं तर नक्कीच हे गाणं अशा पद्धतीने येणं गरजेचं होतं. आमचे मित्र परमेश माळी यांचा हा नक्कीच सुमधुर संगीत आणि आमचे डीजे मास्टर डीजे आकाश रिन्सी रेकॉर्डिंग स्टुडिओचे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या माध्यमातून हे संगीत. परंतु सकाळच्या सदरामध्ये आकाश आपण देखील संगीत लावायचं झालं तर देशभक्तीपर लावा कारण की आजचा दिवस देखील तितकाच खास आहे. प्रजासत्ताक दिवस आहे आणि नक्कीच 76वा हा प्रजासत्ताक दिन आहे. नक्कीच त्या अनुषंगाने आपण देखील ते संगीत लावायचं आहे. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आनंद येतोय.
हा सामना जर जिंकला तर नक्कीच सन्मान्य सुखदेव भोईर यांच्याकडून 555 रुपयाचं कॅश प्राइज आणि षटकारांची अटक झाली तर 1111 रुपये. ओहो, इथे मात्र खराब चेंडू होता, परंतु अगदी लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू पिच झाला आणि वाईटचा इशारा. या चेंडूवरती जराशी जरी बॅट लागली असती ना तर चौकार किंवा षटकार आला असता, परंतु इथे मात्र क्रिकेटला आपण कुठलाही नक्कीच जास्त महत्व देत नाहीये, जर महत्व देत नाहीये, कारण क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. ओहो, स्विंग एंड मिस, डॉट बॉल. क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी वकीफच्या माध्यमातून. वकीफ 1 ते 2 वर्ष साऊथ आफ्रिकेला होता. सातत्याने विनायक आम्हाला व्हिडिओ कॉल करायचा, तुम्हाला देखील करायचे. नक्कीच खेळ त्याने देखील त्या ठिकाणी खेळला. खेळ क्रिकेटचा असो किंवा कुठलाही असो, परंतु खेळ साऊथ आफ्रिकेला त्यांनी सुद्धा खेळला होता. हो, क्या बात है. बॅक टू बॅक सलगचे 2 चेंडू निर्धाव. इथून मात्र आनंदला चांगली कामगिरी करावी लागेल. सचिनने एक चौकाराने एक षटकार मारला होता, त्याला मात्र स्ट्राईक वरती येणं गरजेचं असेल. आता मात्र विचार केला तर धावसंख्या अतिशय हलवार गतीने पुढे सरसावते जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी तत्पर समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल, अर्थातच उर्वरित चेंडू असतील 9 आणि विजयासाठी 18 धाबींची आवश्यकता असेल. 9-18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना इथे मात्र वकीफ चांगली गोलंदाजी करतोय, परंतु आनंद किनेला नक्कीच चांगले फटके देखील मारावे लागतील. 9-18ची नक्कीच आवश्यकता श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला. हो, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू, परंतु लेगस्टिकच्या अगदी बाहेर हा चेंडू पेच झाला. आमचे मनोज भोईर सरांचा नक्कीच या ठिकाणी मात्र वाईटचा इशारा येतोय. क्रीडांगणासाठी नक्कीच मनोज भोईर यांची सुद्धा फार नक्कीच मोलाचं सहकार्य आहे. त्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणाची निगा राखली जाते. लेदर क्रिकेटच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून सुद्धा प्रोत्साहन केलं जातं. आणि स्क्वेअरलेगचे आमचे पंच, आमचे बांदेगर जे रत्नागिरीवरून आलेले आहेत, आणि स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील कव्हर केली जाते. आमच्यावरती खरं तर फार त्यांचं प्रेम आहे. नक्कीच बरेच दिवस आमच्यापासून वंचित होते, या स्पर्धेच्या निमित्ताने ते देखील जोडले गेले. स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका अतिशय सुरेख आहे. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक श्याम, आणि त्या ठिकाणी मात्र थोडीशी चुकी झाली. नक्कीच चांगला थ्रो होता, परंतु थोडासा वर होता, आणि त्या अनुषंगाने या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. बाटल दोन्ही बाजूने सुरू आहे, संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे, परंतु शेवटी अखेरीस विजय कोणाचा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. धावफलक 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी तत्पर 15 धाबींची आवश्यकता आहे. 8 चेंडू 15ची आवश्यकता असताना आता मात्र नक्कीच चांगली फटकेबाजी करावी लागेल. आनंद आणि सचिनकडे आता मात्र श्रीराम स्पोर्ट कोंढेरी या संघाची संपूर्ण जबाबदारी असेल. जर हा सामना विजय झाला तर सुखदेव भोईर यांच्याकडून 555 रुपयाचं कॅश प्राइज कोंढेरी संघाला दिले जाईल, आणि त्याचबरोबर षटकारांची हॅट्रिक जर मारली तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल. परंतु आज विजय कुणाचा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा वकीफ पावले होते सज्ज. हो, आडव्या बॅट डाऊन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या दूर चेंडू जाईल कावी कॉर्नरच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. आणि महाराष्ट्रामध्ये विचार केला तर 7-12चं समीकरण अनेकदा आपण पाहत असतो, आणि या 7-12ला फार महत्व देखील असतो, परंतु इथे मात्र 7-11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आणि हे 11 धाबा चेस होतील का, कारण की एक चौकार देखील आलाय. चौकाराने पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक केलाय कोंढेरी या संघानं, आणि इथे मात्र नक्कीच आज त्यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की त्यांचे देखील पाठीराखे आज मोठ्या संख्येने हा सामना युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहतायत. आमचे नक्कीच अनेक ग्रामस्थ घर बसल्या या क्रिकेटचा आणि या सामन्याचा आनंद देखील घेत आहेत. सर्वांचं नक्कीच पुन्हा एकदा ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि सकाळच्या सत्रामध्ये ही अतिशय रोमांचक मॅच. ओहो, क्या बात है. खोलवर टप्प्याचा हा चेंडू, आणि या ठिकाणी मात्र शेवट गोल केलाय वकीफ पावलेनं. शेवटचा चेंडू ते निर्धाव, आणि आता मात्र षटक सुद्धा समाप्त आहे, आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तत्पर 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी. आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 11 धाबींची आवश्यकता असेल. चला, टीम मीटिंग नको, आणि तत्पर ऐकूयात आमच्या डीजे आकाश यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. यस, ओव्हर टू डीजे.
जाईल, कारण की हे आपले संघ आहेत आणि आपण त्यांना कुठल्याही सूचना दिल्या तरी ते आपलं ऐकणार नाही यात मात्र शंका नाहीये. परंतु मित्रांनो, हा खेळ आहे, इथे मात्र सर्वांना नियम समान असतील. आपल्यासाठी 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी असेल आणि 15 मिनिटांमध्ये आपणास 3 षटक हे पूर्ण करावेच लागतील. अथवा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपणास इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. पंकज आणि शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आमचा देखील घेतला होता आणि एका चेंडूमध्ये 4 धाब्यांची आवश्यकता होती आणि तो सामना आम्हाला गमवावा लागला होता. लगेच जे काही नियम असतात, बाबू केने सुद्धा आलेले आहेत. क्या बात आहे. लगेच ते देखील आज सामन्याचा आनंद घेतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 11ची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज इम्तियाजला आपण पाहतोय. वसीमने जर कॅच घेतली तर त्याच्यासाठी नक्कीच हरीश जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. आज खेळीमेळीचं वातावरण आहे. नक्कीच सर्वकडे आपण पाहिलं तर 3 संघ वासुंद्रीचे आहेत, 3 संघ कोंढेरीचे आहेत. नक्कीच सांगोळ्याचा देखील एक संघ आहे आणि आज नक्कीच त्या अनुषंगाने चांगलं कार्य पाहायला मिळेल. ओहो, स्विंग या मिस, डॉट बॉल. क्या बात आहे, क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू आलाय आणि मनोबल वाढलं असेल गोलंदाज इम्तियाजचं. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू मध्ये 11 धाब्यांची आवश्यकता आणि ह्या धावा इथून मात्र काढाव्या लागतील. सचिनने एक षटकार आणि एक चौकार जरूर मारलाय, परंतु आपण नक्कीच मागच्या मॅच मध्ये मागच्या ओव्हर मध्ये कसं काय केलंय ते तुम्हालाच माहित. परंतु इथे मात्र आपल्या संघाला आता मात्र नितांत आवश्यकता असेल ती म्हणजेच मोठ्या फटक्यांची. 5 चेंडू 11ची आवश्यकता. आज बॅटर स्ट्राइक एंडला सचिन केनेला आपण पाहतोय. हो, खराब चेंडू आणि खराब चेंडूचा पुरेपूर फायदा. चेंडूला पाठवून दिला स्क्वेअर लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. प्रजासत्ताक दिन आहे की अवघ्या 1947 या सालानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 3 वर्षानंतर आपल्या देशाची राज्यघटना नक्कीच संविधान सुरू झालं. संसदेमध्ये बैठक झाली आणि तत्पर 139 संसदांनी त्या ठिकाणी मात्र स्वाक्षरी केली. नक्कीच असं म्हटलं जातं की 24 जानेवारीलाच नक्कीच संपूर्ण आयोजन झालं होतं, परंतु 26 जानेवारी ही का निवडली तर याच्या मागचं हे कारण होतं की नक्कीच 26 जानेवारी 1920 साली नक्कीच अखंड काँग्रेसने भारत छोडोचा नारा आणि नक्कीच उठाव केला होता. त्या अनुषंगाने भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नक्कीच ही तारीख निवडली आणि आज दिवस आपण पाहिला तर प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थाने प्रजेच्या हाती सत्ता आली आणि इथे मात्र भारताची अर्थव्यवस्था देखील सुधारित झाली. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच देखील अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन पोहोचले. चौकाराला त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू देखील आला. आता मात्र समीकरण विजयासाठी तत्पर. 3 चेंडू मध्ये 7 धाब्यांची आवश्यकता असेल. एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये शिरगाव करेल श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आणि एखादा डॉट चेंडू आला तर पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये जाईल वासुंद्री संघ. हो, इथे मात्र अतिशय सुरेख फटका अगदी लॉंग ऑफच्या दिशा नाहीत. डाऊन दी बॉल येतात. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात माघारी परतावा लागेल फलंदाज आनंद केनेला. आनंद बॅक टू द पॅव्हिलियन. संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे आणि नक्कीच संघर्ष करावा देखील लागेल. जो संघ या ठिकाणी मात्र हार पत्करेल त्याला मात्र घरचा रस्ता पाहावा लागेल आणि आज त्या अनुषंगाने चांगली कामगिरी देखील करावी लागेल. आता मात्र विजयासाठी 2 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता. एक गोल्डन षटकार आपल्याला पाहायला मिळेल का? विनोद गायकर हे सुद्धा नक्की 3 ऍक्शन मध्ये असतील. विनोद गायकर जर 11वे प्लेयर म्हणून जर खेळले तर संध्याकाळी त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडून असेल आणि जर गोलंदाजी केली तर 500 रुपये आणि फलंदाजी केली तर 1000 रुपये. नक्कीच सुवर्ण संधी विनोद गायकर साठी स्पेशली, कारण की अनेकदा 12वा खेळाडू असतो परंतु आज त्याची देखील वर्णी असेल. परंतु नक्कीच या गोष्टींवर आपण विचार विनिमय करू. परंतु मॅच देखील अतिशय सुरेख. 2 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता.
हो इथे मात्र सुरेख फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. एक धाव कमप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील होतोय प्रयत्न आणि हो इथे मात्र चुकी झालंय. सचिनच्या माध्यमातून विकेटची प्राप्ती. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात माघारी परतावं लागेल. सचिन केनेला सामन्यामध्ये आले. आता मात्र ट्विस्ट. आता मात्र विजयासाठी एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. प्रतीक केने आणि ज्ञानदेव केने यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. जर हा सामना नक्की जिंकला रामचंद्र केने यांनी तर आणि त्याचबरोबर सुखदेव भोईर यांनी सुद्धा 555 रुपयांचं कॅश प्राइज लागलंय. तर एकंदरीत ते 1500 रुपयाचं नक्कीच कॅश प्राइज दिलं जाईल रामचंद्र केने यांना. परंतु इथे मात्र हा षटकार येईल का? जर या 2 धावा आल्या असतात तर चौकार. चला स्पीडअप करा प्लीज, सहकार्य करा. पुढील मॅच देखील आपण पाहणार आहोत. आई एकविरा स्पोर्ट्सचा वासुंद्री त्यांच्या अगेन्स्ट नैतिक 11 कोंढेरी अशी लढत. पुढची मॅच पाहायला विसरू नका. रामचंद्र केनेला आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वासुंद्री संघ रोमहर्षक स्थितीमध्ये. जितू केने यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये जर सामना विजय केला रामचंद्र यांनी तर. एक चेंडू आणि षटकाराची आवश्यकता. पंजा खोलावा लागेल. कुठला संघ हवी ठरेल कुठल्या संघावरती याचं नक्कीच उत्तर थोड्याच वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. नक्कीच सामना आवडला असेल तर नक्कीच दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण की या ठिकाणी मात्र कोंढेरी संघाने थोडासा लेझी क्रिकेट दाखवला आणि आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आपण म्हणू शकता. एक पंजा एक षटकार मारावा लागेल. फलंदाज रामचंद्र केने याला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज इम्तियाजला पाहतोय. षटकार येईल का? चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी असेल. या स्पर्धेचा नियम आहे. चला वारंवार सूचना आमच्या पंचांच्या माध्यमातून दिल्या जातात आणि त्या अनुषंगाने एक काही नियमावली असते आणि त्या नियमांचं पालन देखील करावं लागेल. नक्कीच पंच या ठिकाणी मात्र सूचना देत आहेत आमच्या नक्कीच क्षेत्ररक्षकांना आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र कामगिरी करावी देखील लागेल. चला जास्त बेल घेऊ नका. एक चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. चौकार असता तर नक्कीच चौकार कधी जातो. कारण की बाटला जर ब्रश जरी झाला तरी नक्कीच यष्टीरक्षकाच्या मागे कधी कधी चौकार जातो. परंतु जर पंजा असेल षटकार असेल तर इथे मात्र बाटण्यात आपणास मारावा लागेल. एक चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. एक चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता असताना फलंदाज रामचंद्र केने ओहो इथे मात्र फटका देखील फसलाय आणि मॅच देखील फसली आणि या ठिकाणी मात्र संपुष्टात आली खेळी श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाची. असं वाटलं होतं साधं समीकरण असताना सहज सोप्या गतीनं हा सामना विजय होतील. परंतु तसं काही घडताना मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं नाहीये आणि या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी देखील केली आणि इथे मात्र कमबॅक देखील करून दिला आपल्या संघाला. अर्थातच वासुंद्री या संघानं आणि नक्कीच पुढील मॅच मधाच्या आतमध्ये नैतिक 11 कोंढेरी आणि त्यांच्या अगेन्स्ट या ठिकाणी मात्र आपण मॅचचा पुरस्कार ज्याने गोलंदाजी करत असताना महत्वाचे 2 विकेट घेतले आणि अवघ्या 4 धावा खर्च केल्या. तोच ठरला या मॅचचा हिरो. नो डाऊट ऑल अबाउट इट्स अ ओनली जमा पावले ठरला या मॅचचा हिरो. जमर या लगेचच या. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण देखील केली आणि पुढील मॅच साठी नक्कीच आपण पाहणार क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आई एकविरा वासुंद्री संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीचे 2 बॅटर्स नैतिक 11 आपण देखील लगेचच पाठवायचे. वासुंद्री संघ आपण कुठे जाऊ नका. मॅच आपली देखील असेल. प्लीज वासुंद्री संघ आपण पुढे जाऊ नका. आपण देऊयात मानव मॅचला हा पुरस्कार. अर्थातच या ठिकाणी मात्र दिला जाईल जमारला आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर स्वीट बॉक्स आहे जो आम्हाला पुरस्कृत केला आहे. अर्थातच महेश पंडित यांनी आणि कोल्ड्रिंक आहे मॅच के बाद ठंडा हो जाए तो आम्हाला नक्कीच कोल्ड्रिंक पुरस्कृत केलंय. अर्थातच आमचे विनायक जाधव यांनी. त्याचबरोबर देखील दिला जाईल. चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र केली जमर आणि संघाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. कुठेही जाऊ नका. वासुंद्री संघ पुढील मॅच आपली असेल आपण क्रीडांगणाच्या बाजूलाच राहायचंय. चला मॅचला देखील
सुरुवात होईल आणि नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण करूया परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि समालोचन कक्षामध्ये देखील केला जाईल परिवर्तन। पहिल्या सत्रामध्ये या ऐकूयात वासुंद्री गावचा गोड आवाज ज्याने अशा दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आमच्या समेत अतिशय गोड आवाजाने समालोचन केलं। आवाज वासुंद्रीचा हरीश जाधव यांना ऐकूयात खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये। थँक्यू। तर विजयी संघ कुठे जायचा नाही, या संघातील जो विजयी संघ होईल लगेच त्यांची फाईट होईल आणि सेकंड राऊंडचे सर्व सामने 3 षटकांचे असतील, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। जाऊया मैदानाच्या दिशेने। पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं ओम साई वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल। पहिला चेंडू राजू स्विपच्या अंदाजाने खेळून काढलाय चेंडू, हलका त्याने टर्न करतो स्क्वेअर लेगला, मात्र एक धाव पळून काढली जाते। गोलंदाजीचा धोरा सांभाळतो या ठिकाणी गोलंदाज रोशन। वहाँ जो बैठे हैं वो सलामीची जोडी तो मेरे बॉस हैं, वो भी खेल रहे हैं रमी सर्कल उसी तरह जैसे लाखों असली केवाईसी वेरीफाइड प्लेयर्स खेल रहे हैं। खेलो बेफिक्र, जीतो रमी सर्कल पर। इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है, जिम्मेदारी से खेलें। तर स्ट्राइकला बॅट्समॅन असेल 2 तन्मय, एक चेंडू आणि एक धाव।